गुड मॉर्निंग फ्रेंड्स. SSC महेश सर या चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आतापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात आधी तुम्ही ते काम करा. आधी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघाल तर त्याला लाईक करायला विसरू नका. तर काल आपण बघितलं होतं की प्रॅक्टिस सेट 3.1 मध्ये ए ची व्हॅल्यू फाइंड आउट करणे, डी ची व्हॅल्यू फाइंड आउट करणे, सिक्वेन्स फाइंड आउट करणे. तर आता आपण फाइंड आउट करणार आहे इथे ए ची व्हॅल्यू, T1 ची व्हॅल्यू, T2 ची व्हॅल्यू, T3 ची व्हॅल्यू. अर्थातच हे खूप इझी आहे आणि तुम्ही आरामात सॉल्व्ह करू शकता ते. आता काल आपण जे बघितलं होतं ते 3.1 होतं, ते आपण पूर्ण कव्हर केलं होतं. आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 3.2. 3.2 मधला पहिला प्रॉब्लेम आहे, राईट द करेक्ट नंबर इन द गिव्हन बॉक्सेस फ्रॉम द फॉलोइंग AP. अरिथमॅटिक प्रोग्रेशन तुम्हाला एक सिक्वेन्स दिली आहे, त्याच्यामध्ये त्या सिक्वेन्स वरून तुम्हाला गिव्हन बॉक्सेस फिल करायचे आहे. तर आता सगळ्यात आधी बघूया पहिली सिक्वेन्स 1, 8, 15, 22. ही एक सिक्वेन्स आहे. ही तुम्हाला काही लोकांना ही सिक्वेन्स लक्षात आली असेल, कारण ही आपल्या कॅलेंडरची सिक्वेन्स आहे. 1, 8, 15, 22, 29. तर बघा, ए मीन्स फर्स्ट टर्म मीन्स T1. काय आहे याच्यामध्ये फर्स्ट टर्म? 1. सो A is 1. But you all knows A is nothing but T1. So T1 and A is equal. So T1 also 1. So T2 is now 8. T3 is 15. Now move towards T2 minus T1. Means तुम्हाला डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. So T2 minus T1. So T2 is 8. T1 is 1. So 8 minus 1 is 7. T3 minus T2. T3 is 15 and T2 is 8. 15 minus 8, 7. So T2 minus T1 is 7. T3 minus T2 is again 7. So difference is 7. So now we move toward the second problem. Here sequence is 3, 6, 9, 12. You know it is multiple of 3. 3 ने multiply होत गेलेला आहे ते. Means now first term is A. So here first term is 3. First term is पहिला नंबर जो असेल सिक्वेन्स मधून, रांगेतला पहिला जो असतो तो कॅप्टन असतो. तसंच इथं जो पहिला आहे ते फर्स्ट टर्म असते 3. T2 is 9, not 6. So sorry, T2 is 6. So here T1 is again 3. How? A and T1 is equal. So T2 is 6. T3 is 9. So T2 minus T1. T2 is 6. T1 is 3. 6 minus 3 is 3. T3 is 9. T2 is 6. 9 minus 6 is 3. So both number are equal. So here D is 3. So friends, we are going toward third problem. So like previous problem, we have to solve like that only. So here A is first term minus 3. T1 is, you know, A is T1. So again it is minus 3. T2 is minus 8. T3 is minus 13. So T2 is minus 8. T1 is minus 3. So yesterday I told you, be careful while solving negative sign problem. So here minus minus plus. So here minus 8 minus minus plus 3. So minus plus again minus. So it is minus 5. Now here T3 is minus 13.
T2 is minus 8. So minus 13 minus minus plus 8. So minus plus again minus 13 minus 8 is 5. But bigger number is 13 and it having minus sign. So we have to give minus sign. So both difference is minus 5. So our value of D is minus 5. Again here A is first term, that is 70. T1 is again first term 70. T2 is here 60. T3 is 50. Again T2 is 60 minus T1 is 70. 60 minus 70 is minus 10. T3 is 50. Again T2 is 60. 50 minus 60 is again minus 10. So both difference are same. So it is minus 10. So friends, 3.2 एक्सरसाइजचे बाकीचे जे आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहे आणि या चॅप्टर मध्ये बाकीचे जे काही एक्सरसाइज आहेत त्याच्यामधले काही जे प्रॉब्लेम्स आहेत ते या फॉर्म्युल्यावर बेस्ड आहेत. Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला याच्यानंतरचे उर्वरित जे काही प्रॉब्लेम्स दिलेले आहेत एक्सरसाइज मध्ये मीन्स प्रॅक्टिस सेट 3.2 मध्ये ते आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. तर आता या फॉर्म्युल्याचं एक्सपान्शन बघू, म्हणजे जे टर्म्स दिलेले आहेत त्याचं मिनिंग काय असतं. सो फर्स्ट ऑफ ऑल Tn इज लास्ट और nth टर्म ऑफ द सिक्वेन्स. मीन्स एक सिक्वेन्स आहे 1 2 3 4 5 6 7 8. सो 8 इज लास्ट. सो 8 जे टर्म असेल 8 हा नंबर असेल त्याला आपण Tn म्हणू शकतो कारण तो सगळ्यात लास्ट येतो. नाउ A, तुम्हाला A तर माहितीच असेल आधीपासून. A मीन्स फर्स्ट टर्म और T1 त्या सिक्वेन्सची फर्स्ट टर्म म्हणजे सिक्वेन्स कुठून स्टार्ट होते, जसं की 5 10 15 मीन्स 5 इज फर्स्ट टर्म और A. नाउ N, नंबर ऑफ दॅट टर्म. सपोज तुम्हाला सांगितलं आहे की 41st टर्म तुम्हाला दिलेली आहे. सो हियर N, व्हॅल्यू ऑफ N इज 41. सो यू राईट like that, T41. So you equate with this Tn. So here 41 is equals to n. So n ची व्हॅल्यू 41 मिळेल. आणि D तर तुम्हाला माहिती आहे कॉमन डिफरन्स जो असतो टर्म मध्ये, जसे की 3 6 9. मग तुम्ही T2 मायनस T1 करता, देन T3 मायनस T2 करता आणि त्याच्यामधनं तुम्ही जे मायनस करता. जर डिफरन्स कॉमन असेल तर तुम्ही ऑब्विसली बोलाल की ते सिक्वेन्स मध्ये आहे. तर अशा प्रकारे तुम्ही Tn, A, N आणि D याच्यावरनं काय काय फाइंड आउट करू शकता. इझी आहे. तुम्ही Tn ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता, मीन्स लास्ट टर्म तुम्ही फाइंड आउट करू शकता. तुम्ही A मीन्स फर्स्ट टर्म फाइंड आउट करू शकता. तुम्ही nth ती टर्म कितवी आहे किंवा एक नंबर दिला असेल तो नंबर कोणत्या टर्मला येतो तेव्हा n ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आणि D मीन्स डिफरन्स फाइंड आउट करायचं आहे तुम्ही. फ्रेंड्स, आता आपण सेकंड प्रॉब्लेम घेणार आहोत. डिसाइड वेदर फॉलोइंग सिक्वेन्स इज एन एपी. पहिले तर तुम्हाला त्यांनी डायरेक्ट व्हेरीफाईच करायला दिला आहे की सिक्वेन्स जे दिलेली आहे ती सिक्वेन्स मध्ये आहे की नाही. देन जर ती असेल, इफ सो, देन फाइंड द 20th टर्म ऑफ द प्रोग्रेशन. मीन्स सिक्वेन्स आहे की नाही ते चेक करा, म्हणजेच त्याच्यातला जो डिफरन्स आहे तो सेम आहे की नाही ते चेक करा. आणि जर डिफरन्स सेम असेल तर मग 20वी टर्म मीन्स T20 तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही सिक्वेन्स लिहून घ्या. सो गिवन सिक्वेन्स, गिवन सिक्वेन्स कोणती आहे सिक्वेन्स? -12 -5 2 9 16 23 30. गिवन सिक्वेन्स तुम्ही लिहिली.
फर्स्ट ऑफ ऑल ते सिक्वेन्स मध्ये आहे की नाही ते फाइंड आउट करायचं आहे. म्हणजेच तुम्हाला T1 T2 सर्व लिहून घ्यायचं आहे. आता T1 इज इक्वल टू -12, T2 इज इक्वल टू -5, T3 इज इक्वल टू 2, T4 इज इक्वल टू 9. दोन सबस्ट्रॅक्शन घेतलं तरी चालेल, एकावर डिपेंड राहू नका. एक कधीही रॉंग होतं, कधी नाही ऑलमोस्ट रॉंग होतं, म्हणून दोन डिफरन्स घेणं गरजेचं आहे. सो T2 मायनस T1 इज इक्वल टू, सो T2 इज -5 मायनस ऑफ T1 इज -12. सो -5 मायनस मायनस प्लस 12 मायनस प्लस अगेन मायनस 12 मायनस 5 इज 7. मोठी संख्या 12 आहे, त्याचा साइन प्लस आहे, तर प्लस ते द्यायची गरज नाही. अगेन T3 मायनस T2, सो T3 इज व्हॉट, T3 इज 2, देन मायनस T2 इज -5. मी काल सांगितलं होतं, आजही सांगितलं, जेव्हा कधीही मायनस साइनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता तेव्हा बी केअरफुल, कारण मायनस साइन मध्ये मोस्ट ऑफ द स्टुडंटची गडबड होते. म्हणून मायनस साइन बरोबर द्या आणि बरोबर सॉल्व्ह करा. सो हियर मायनस मायनस प्लस, सो 2 + 5 इज 7. सो इथं डी ची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळाली, 7. सो नाऊ ए ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, डी ची व्हॅल्यू माहिती आहे, 28 टर्म तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. सो TN मीन्स 28 टर्म, एन ची व्हॅल्यू जर तुम्ही 20 पुट केली तर तुम्हाला समोरचा आन्सर मिळेल. सो आता बघा, फ्रॉम गिवन फॉर्म्युला, from given formula, which formula, that formula, Tn is equals to a plus n minus 1 into d. तर याच्यामध्ये तुम्हाला जे गिवन दिलेलं आहे ते गिवन आधी नोट करा. हियर a फर्स्ट टर्म इज -12, अगेन d is equals to 7. So here value of n is 20. Why? Because you have to calculate, or you have to find out Tn, means T20 question mark. So here n is 20. So again put the value. So you have to find out 28 टर्म, 20वी टर्म तुम्हाला फाइंड आउट करायचे आहे. सो व्हॅल्यू ऑफ एन इज 20. ए इज फर्स्ट टर्म, अगेन यू राइट हियर ना, सो -12 प्लस एन इज 20 माइनस 1 इंटू डी इज 7. सो -12 प्लस 20 minus 1 is 19 into 7. So -12 as it is. 19 into 7 is 133. बघा, मल्टिप्लिकेशनच आधी करायचं आहे, नाहीतर तुम्ही मायनस प्लस मायनस करून 19 आणि 12 चं जर आन्सर सॉल्व्ह केलं ते रॉंग येईल. बॉडमॉस रूलनुसार तुम्हाला आधी मल्टिप्लिकेशनच करायचं असतं. So minus plus minus 133 minus 12 is 121, and 133 ला प्लस साइन आहे म्हणून याला प्लस. सो T20 तुम्हाला मिळालं 121. ओके. सो स्टुडंट, सेकंड प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलेला आहे. आता हे थर्ड प्रॉब्लेम. सो थर्ड प्रॉब्लेम सुद्धा सेकंड प्रॉब्लेम सारखंच आहे. याच्यामध्ये तुम्हाला गिवन सिक्वेन्स दिलेली आहे 12, 16, 20, 24 आणि 24th टर्म तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. लास्ट प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला 20वी टर्म विचारली होती, आता तुम्हाला 24वी टर्म फाइंड आउट करायची आहे. इझी आहे. सगळ्यात आधी सिक्वेन्स लिहून घ्या. गिवन सिक्वेन्स, गिवन सिक्वेन्स 12,
16, 20, 24. काही लोकांच्या लक्षात पण आलं असेल डिफरन्स कितीचा आहे, तरी पण तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. हिअर T1 is equals to first term, that is 12. Then T2 is equals to 16. T3 is equals to 20. T4 is equals to 24. Then difference find out करून घ्या. Common difference T2 minus T1, 16 minus 12, so this is 4. Again T3 minus T2, that is 20 minus 16, that is again 4. So here D is equals to 4. सो आता खूप इझी आहे. ए ची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे, तुमच्याकडे डी ची सुद्धा व्हॅल्यू आहे. तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे 24 टर्म, त्याच्यावरून तुम्ही एन ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. सो नाऊ फ्रॉम गिवन फॉर्म्युला, which formula? Tn is equals to a plus n minus 1 into d. या फॉर्म्युलेनुसार आता बघा तुमच्याकडे जे गिवन आहे ते एकदा नोट करून घ्या म्हणजे बरं पडेल. a इज इक्वल्स टू T1, सो दॅट इज 12. अगेन d इज इक्वल्स टू 4. आता तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे T24. सो n ची व्हॅल्यू काय होणार जर हे दोन कम्पेअर केलं तर 24. आता ते फॉर्म्युल्यामध्ये पुट करा, बघा कसं येईल. T24 येणार, एन ची व्हॅल्यू 24 आहे. सो ए ची व्हॅल्यू आहे तुमची 12 प्लस एन किती आहे, अगेन 24 मायनस 1 इंटू 4. सो 12 प्लस 24 मायनस 1 इज 23 इंटू 4. So 12 plus 23 into 4 is 92. 12 plus 92 is 104. That is 104. So T24 तुम्हाला सापडलं किती आहे 104. So 24th term of an given AP is 104. So friends, आता आपण 4th प्रॉब्लेम कडे जाऊया. इथं सुद्धा सेम सिक्वेन्स दिलेली आहे आणि तुम्हाला 19th टर्म फाइंड आउट करायची, मीन्स 19वी. तर आता आपण लिहून घेऊया गिवन सिक्वेन्स. सो गिवन सिक्वेन्स इज 7, 13th, 19th and 25. सो तुम्हाला परत T1 लिहून घ्या काय आहे 7, T2 that is 13, T3 that is 19, T4 that is 25. आता मग कॉमन डिफरन्स फाइंड आउट करा. T2 मायनस T1 काय येणार 13 मायनस 7 that is 6 and T3 मायनस T2 that is 19 minus 13 किती येणार अगेन 6. सो हियर D इज इक्वल्स टू 6. मग आता मगाच्या फॉर्म्युलेनुसार दॅट इज Tn इज इक्वल्स टू a प्लस n मायनस 1 इंटू d. त्याच्यानुसार तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे T19, दॅट इज 19th टर्म तुम्हाला फाइंड आउट करायचे. सो फ्रॉम गिवन फॉर्म्युला, Tn is equals to a plus n minus 1 into d. So here value of a is first term, that is 7. Value of d is you find 6. You found that d is 6. Then T19 you have to find out. So from this T19 value of n is 19. So now Tn
इज इक्वल्स टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. याच्यामध्ये पुट करा. Tn that is T19 होणार आहे. व्हॅल्यू ऑफ A is that is 7 plus N is again 19 minus D is minus 1 into D is 6. So 7 plus 19 minus 1 is 18 into 6. So 7 plus 18 into 6 is 108. 108 in plus 108 plus 7 is 115. So T19 is 115. So friends, या प्रॉब्लेम मध्ये एक लक्षात घ्या, जे टेक्स्टबुकच्या मागं आन्सर की दिलेली आहे त्याच्यामध्ये हे आन्सर 1115 दिलेलं आहे, जे की रॉंग आहे. आपला आन्सर जे आहे 115 आहे. ठीक आहे.